नमस्कार मंडळी, ते स्वागत आहे तुमचं नमिताज ब्लॉगमध्ये। आणि आज बनवणार आहे मी शेंगदाण्याचे लाडू, ते पण 1 किलो प्रमाणात। आणि 1 किलो इथं आपण शेंगदाणे घेतलेले आहेत। तर हे ना मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहेत। आता पावसामुळे ना शेंगदाणा कधी कधी खौट होतो लवकर, तर त्याच्यातले खौट शेंगदाणे असेल ते साफ करून घ्यायचे। आणि कधी कधी शेंगदाण्यासारखाच खडा असतो, तर ते व्यवस्थित आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। आणि इथे ना मी 1 किलो गूळ घेतलेला आहे, पण ह्याच्यातला आपण 700 ग्रॅमच वापरणार आहे, कारण 1 किलो शेंगदाण्याला आपण 700 ग्रॅम इथे गूळ वापरायचा आहे। आणि शेंगदाणे ना आता आपल्याला मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत, तो पण मीडियम गॅसवरती। जेवढे आपण शेंगदाणे खरपूस छान भाजू ना, तेवढेच आपले शेंगदाण्याचे लाडू एकदम छान टेस्टी होतात। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाक वगैरे काहीच करायचं नाही, एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण आज शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे। तर चला आता आपण लगेच सुरुवात करूया बनवायला। तर इथे मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे। मोठीच कढई इथे मी ठेवलेली आहे, म्हणजे आपल्याला शेंगदाणे भाजायला ना एकदम बरं पडेल। तर चला आता कढई पण तापलेली आहे, आता शेंगदाणे त्याच्यामध्ये टाकून घेऊ। तर आता ह्याच्यामध्ये ना शेंगदाणे टाकून घेऊया। तर शेंगदाणे आपल्याला इथे मीडियम गॅसवरतीच आहे ना चांगले भाजून घ्यायचे। तर बघू शकता इथे तुम्ही आपले शेंगदाणे एकदम भाजून तयार झालेले आहेत, मस्त असे खरपूस भाजून घेतलेले आहेत। तर आता इथे आपले शेंगदाणे ना थंड होत आहेत, तोपर्यंत आपण लगेच गूळ चिरून घेऊया। तर इथे मी गूळ कट करून घेतलेला आहे, आणि हा एवढा शिल्लक राहिलेला आहे। तर याचं वजन करून दाखवते तुम्हाला। हे बघा 292 बाकी आहे, म्हणजे हा 300 ग्रॅम मी शिल्लक ठेवलेला आहे। आणि हा 700 ग्रॅम एवढा गूळ कट करून घेतलेला आहे। तर चला आता आपले शेंगदाणे पण आहे ना इथे चांगले थंड झालेले आहेत, तर ह्याचे ना आता आपण साल काढून घेऊया। आणि ह्याचा जो मधला डोळा असतो ना असा, तर ते काढून घ्यायचं आहे आपल्याला। बघा हे जे असं असतं ना हे तर इथे हे आपल्याला असं काढून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे ना आपल्या शेंगदाण्याला थोडासा कडसरपणा येतो नाही काढल्यावर, त्याच्यामुळे ना हे असे डोळे जे असतात ना हे मधले, तर ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत। दाखवते तुम्हाला मी। हे बघा हे असं, हे बघा हे आहे ना, आता आपण इथं काढून घेऊया। शेंगदाण्याचे साल वगैरे सगळं काढून घेऊया। तर इथे आपले शेंगदाणे चांगले थंड झालेले आहेत, तर आता याचे मी साल काढून घेते। आणि शेंगदाणे आपले चांगले भाजलेले आहेत ना, त्याच्यामुळे पटकन त्याचं साल सेपरेट होत आहे। तर आता माझे साल वगैरे काढून झालेले आहे, आता ह्याला मस्त असं पाकडून घेते। इथे मी शेंगदाण्याचे साल बऱ्यापैकी काढून घेतलेले आहेत, आणि इथे आपला गूळ पण कट करून तयार आहे। तर आता थोडासा गूळ आणि थोडेसे शेंगदाणे असं मिक्स करून आहे ना आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। तर चला आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया। तर आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, आणि मिक्सरचं भांडं आहे ना मोठं घ्यायचं, आणि शक्यतो आहे ना आतमधून एकदम कोरडं घ्यायचं आहे। तर आता ह्याच्यामध्ये ना थोडासा गूळ टाकायचा आहे, आणि थोडेसे शेंगदाणे। तर असं करून आहे ना आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। हे बघा हे चांगलं झालेलं आहे। तर हे बघा अशा प्रकारे इथे वाटून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे याला वाटून घ्यायचं। हे बघा लगेच असा आपला लाडू बांधला जातोय। तर आता सगळं मी ह्याच प्रकारे वाटून घेते पटकन। तर इथे ना 1 चम्मच तुपामध्ये इथे काजू बदाम मी चांगले फ्राय करून घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। आणि हे ना सगळं एकजीव चांगलं मिक्स करायचे। आणि आता हे ना सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला चांगलं।
थोडंसं गरम आहे काजू बदाम. काजू बदाम तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, पण टाकलत ना तर अजून छान चव येते. तर आता हे एकदम चांगलं मिक्स करून झालेलं आहे. तर आता ह्याचे ना लगेच आपण लाडू बांधून घेऊया. हे बघा किती पटकन इझी याचा लाडू तयार होतोय. तर जास्त मोठा पण करायचा नाही आपल्याला, जास्त छोटा सुद्धा नाही करायचा. ते बघा या आकाराचे आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे आहेत. किती छान असा लाडू तयार झालेला आहे. तर चला आता मी बसून आहे ना हे सगळे लाडू बांधून घेते. मी लाडू बांधत होते तोपर्यंत हे 2 शैतान आलेले आहेत. हे आहेत माझ्या भावाची मुलं. अरे दादा, तर ह्याला आहे ना मोठं होऊन काय व्हायचं दादा तुला? ब्लॉगर व्हायचं आहे. आणि इथं ही आमची आहे भाऊजाई. आणि हा कोण आहे? चिंगू. तर ह्याला ना मोठं होऊन काहीच व्हायचं नाहीये है ना? काय काय व्हायचं सांग? कम्प्युटर काय? तू तर काय बोललेला मला अभ्यास पण करायचा नाहीये आणि लग्न करायचंय म्हणलं फक्त मोठं झाल्यावर. तू बोललेला चिंगू. हा नाही हा कर ब्लॉगिंग करतो कर. चिंगू शिकचाली ग बस गब्बा चिंगू. हाय गाइस, मैं हूँ आपका. ये मेरी मम्मी, ये मेरी दादी, ये मेरी अत्तू. चलो मैं आपको मेरा भाई दिखाता हूँ. ये देखो, ये मेरा भाई अभी बाथरूम से जाके आया है. ये अत्तू मेरे लाडू बना रहे हैं. ये देखो मेरी दादी और मेरी मम्मी और मेरी अत्तू ये बना रहे हैं लड्डू. चलो ये मेरे अत्तू और दादी और मेरी मम्मी ये बना रहे हैं लड्डू. लड्डू का अट्टू. बघा हे 2 अतरंगी कुठं बसलेले आहेत. यांना बसायला जागाच नाही आहे ना? हाँ, जागा नहीं है. आमच्यासाठी डस्टबिन आहे. बघा इथे लाडू सुद्धा माझे तयार झालेले आहेत. मस्त असे लाडू तयार झालेले आहेत. आणि ह्यांनी खाऊन बघितलेलं आहे. कसे झाले बा? चांगले. मस्त. तुला आवडले? दादा तुला? दादा एकदम चांगले. दादा तू खोटं बोलते, तू खाल्लाच नाही. चिंगूनी खाल्लाय. चिंगूनी खाल्लाय आहे ना चिंगू? छान झालेत ना? पाठीमागं पडशील.